गोफरचा राजा निघाला आणि गोविंदा निघाला. ही गाडी एक जीवात पळायला लागली. आम्हाला पण भरपूर मी पायऱ्याची लोकांना आमंत्रण केलं. पायऱ्या नाही आपल्या म्हाताऱ्याने. त्याच्या पाठी दुसरा कुठला कारण असेल तर मला माहीत नाही. बघू त्यामध्ये जसं आहे तसं. आणि या साईडला विमान आणि तेजा भाई एक टॉपचा नक्षाला झोपायला घेतले. या साईडला वादल, साईडला सिकंदर बघू शकता. दोनच मैदान केलं. जय एकविरा मित्रांनो, आज 4 एप्रिल आणि आज आपल्या एकविरा आईची पालखी आहे. पालखी सोहळा आहे आणि कारले डोंगरावर आता खूप जल्लोष चालू असेल. आपण गेलो नाही. आपल्याला दरवर्षी जायचं असतं पण दरवर्षी काही ना काही होतंच, त्याच्यामुळे गेलो नाही. तर जाऊ कधी ना कधी. आई आपल्याला बोलवेल पालखीला, तर त्यासाठी पण आपण नक्कीच जाऊ. आज आल्या ओल्याच्या अड्ड्यान. तर भाई टोटल ना 2.5 घंटेची रनिंग करून आल्या. टोटल फुल अशी आवली मारून आलेलो का भाई हलू जायचं रिक्स नाही घ्यायची. कारण की आज तेजा मैदानात आहे बिंदोडला. आज तेजा पहिल्यांदा पळणार आहे, तर त्याच्यामुळे एवढा लांबून आलो आहे अड्ड्यात. आणि आपल्या पोरांचा पण प्लॅन झालेला, पण पोरा असा झालेला प्लॅन का 4 व्हीलर असेल तर जाऊ. तलमल्यान होता आणि असा पण प्लॅन केलेला मस्त जेवायला बिवायला नाही, पण प्लॅन कॅन्सल झाला. तर त्याच्यामुळं डायरेक्ट बोलो यानं की मी बोलतच नाही, डायरेक्ट जाता बोलो मी एकटाच जाता अड्ड्यान होलत्या होल. तर आज कोणीच नाही आपल्या जोडीला, आज आपण एकटाच आहे. तर चला ब्लॉगला चालू करू. जय श्रीराम मित्रांनो, श्री छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून आज पुन्हा एकदा ब्लॉग स्टार्ट करता. मी गौरी पाडायचा. माझा मित्र मी महाराष्ट्राने मराठी आहे. जय अग्रिकुल एकविरा माते की जय. तर आजचा फुल पॉवर ब्लॉग बनवायची माझी जिम्मेदारी आहे. माझी तर हा तुम्हाला एरिया माहितीच असेल. मागच्या वेळेस आज दुसऱ्यांदा ओल्याच्या अड्ड्यान आल्या. तर जाऊ पुढे. आणि आज 3 ब्लॉग चालू केलेत. एक मिनी ब्लॉग आहे आणि एक पर्सनल ब्लॉगिंग म्हणजे डेली ब्लॉगिंग तन्मय म्हात्रे ब्लॉग्स. या चॅनलवर पण एक ब्लॉग पडेल, त्या चॅनलला पण जाऊन सपोर्ट करा. तो मी नवीन चॅनल ओपन केला, तर त्याच्यामुळे प्लीज त्या चॅनलला पण जाऊन सबस्क्राईब आणि व्हिजिट करा. त्या चॅनलला पण खूप आपले व्हिडिओ पडलेले आहेत. नेहमी पाडायचं आपण ट्राय करू असं बोलतं, पण पाडत तर नाही आहे. पण नक्कीच ट्राय करू. माझा आहे प्रयत्न, म्हणजे प्रयत्न तर नाही बोलता येणार, पण मला पाडायचे आहेत. मी करेन, मला विश्वास आहे. आज ना उद्या नाही परवा कधी ना कधी होलच. का मित्र कुठला आले? नगर घाटावरून का? कुठली बैल? तर आता मस्त ओल्याचा अड्डा आपण एन्जॉय करू. आणि हा नक्कीच तन्मय म्हात्रे ब्लॉग्स या जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा. तिथं आपल्याला डेली ब्लॉग बघायला भेटतील. आणि आता आपण जाऊ इकडून नदी पार करून. अरे इथं मागच्या वेळेस पाणी होता, तोच बोललो होतो पाणी बिणी नको, गाडी लॉक केली का बघून दे. बोलो मागच्या वेळेस सारखा पाणी बिणी नको, नाही तर बुट्टा भिजवून जायला लागला असतं. लॉकच आहे. तर चला मस्त आता अड्डा एन्जॉय करू. आणि नक्कीच आपल्या त्या चॅनलला पण जाऊन सबस्क्राईब करा. तन्मय म्हात्रे ब्लॉग्स 2 चॅनल ओपन केले, ते जास्ती जणांना माहिती नाही आहे. तर तिथे पण भारी व्हिडिओ तिथे पण जाऊन चेक करा. आजचा ब्लॉग पण तिथेच आहे. आजचा ब्लॉग जर 3 ब्लॉग सक्सेस झाले ना, म्हणजे आज हा शर्तींचा आणि डेली ब्लॉग तो मी आता शूट केला ना, तो जर आणि एक मिनी ब्लॉग भले शर्तींचा लवकर टाकायचा ट्राय करेन मी. आणि ते लेट पडले तरी काही टेन्शन नाही, पण आजचा ब्लॉग 3 पण ब्लॉग पडलं ना बाई जिंकलो, वांदा नाही. या साईडला बघू शकता पब्लिक कसे आले. कुठल्या? वडवली कल्याण का? कोलेगाव वडवली. ओल्याचा अड्डा एकदम देखना अड्डा आहे. सगळ्यांना बघायला भेटतं, सगळ्यांना कायदेशीर. आता लास्ट पर्यंत बॅरिकेड. हे 2 भाऊ आपल्याला भावाने आवाज दिला. हा काय? विघ्नेश म्हात्रे ब्लॉग्स नक्कीच बनवतं का नाही? ठीक आहे. गाईच्या चॅनलला जाऊन नक्की सबस्क्राईब करा.
आणि आता आल्या बऱ्याच दिवसांच्या ओल्याच्या अड्ड्यान बघू शकता लास्ट पर्यंत बॅरिकेड आहेत. लास्ट पर्यंत या साईडला बघू शकता. आय थिंक इथपर्यंत बॅरिकेड असेल, पण याच्या इकडून पण चालू झालं बॅरिकेड लास्टपर्यंत. तर या बॅरिकेडबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की सांगा. बॅरिकेड पाहिजे आहेत लास्टपर्यंत, पब्लिकपर्यंत, जिथून सुट्टी होतं तिथपर्यंत बॅरिकेड आहेत पाहिजे का नाही, म्हणजे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच तुमची बोलताना राय काय आहे ती कळवा. सुटली गाडी बाबा जोरांग गाडी आहे ही. नाच्या का नखऱ्या नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा लास्टपर्यंत बॅरिकेड पाहिजेत का नाही. कारण की आपल्या बिंजोडचा खेळ आहे ना हा पब्लिकचा खेळ आहे. तर भाई बिंजोडच्या खेळाला पब्लिक लागतं, तेव्हा पब्लिकचा भिताड कोण आहे तो समजतं. तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये तुमची राय काय आहे ना ती कळवा. ते साईडची गाडी लागली ती तिकडून पिसला लागली नुसता गोंगाट. तर नक्कीच आता बघू भुंगा खाली गेल्या तर भुंगाची शरद बघायला भेटेल आपल्याला. या साईडला बघू शकते पाऊस काम 25. तर चला आता खाली जाऊन नियोजन कसं आहे बघू. विराट आणि भुंगा डाव्या साईडून आणि किस्मत आणि बादल संदीप भाईमाळे यांचा लागलेला. आता गाडी जरा भुंगा नाटका करतं नुसतं उड्या मारतं, पण बघू आता पल बघायला भेटेल भुंगाचा. आणि किस्मत संदीपभाई माळे यांचा बादल आणि सैराट तर बेकार पळत भाई, ओव्हरटेकिंग आहे. सगळी बघा ना कसे लागले. एक मिनटं, सगळ्यांच्या नजरा त्या गाडीवर आहेत. या साईडला बघू शकता. आणि फाटीचा जबरदस्त आहे. आणि मी जेव्हा खाली गेलो ना तेव्हा मला समजला की लास्टपर्यंत बॅरिकेड कशासाठी आहे. तर ते मला तुम्हाला नंतर सांगेन मी शरद झाल्यावर. पहिला आपण शरद भाई खाली सुट्टीला होतो आणि आराम करी होतो. या साईडला सुट्टी बघू शकता कशी मांडले. आणि या साईडला बघू शकता विमान. आणि या साईडला मला आत्ता दिसला, आता फर्स्ट टाइम अड्डा आता दिसला तेजा बघू शकता. त्यापासून या साईडला आप्पा आहेत. जराच टायमात शरद सुटल. विमान जोड्या वाटतं तेजाला. बघू आता पहिल्यांदा बिंजोडला पळेल. आणि मी बॅरिकेड बोललो ना लास्टपर्यंत बॅरिकेड याच्यासाठी, कारण की अधूनमधून बैलं घालतात ना जे फेऱ्यावाले, मग पैठा जरा कमी पडतो. त्याच्यामुळे डायरेक्ट लास्टपर्यंत बॅरिकेड घातलं. म्हणजे समजलं असेल जे शर्तीने येतात ते का अधूनमधून गाड्या घातला का बैलांना पैठा कमी पडतो. जिथून सुट्टी असते तिथून सुटत नाही बैला, मग कोणी पण इथून मधून घालतो, मग मधून शरद होते, मग त्याला मजा नाही. त्याच्यामुळे लास्टपर्यंत आय थिंक बॅरिकेड ठेवला असतील. नंतर याच्या पाठी दुसरा कुठला कारण असेल तर मला माहीत नाही. बघू कधी जसं आहे तसं. आणि या साईडला विमान आणि तेजा भाई आत्ता दिसला. म्हणजे मी शोधलं पण नाही, डायरेक्ट इथं खाली आराम करत होतो तिकडं सावलीत. आणि आता आल्या मला तेजा दिसला. आणि या साईडला सुट्टी बघू शकता. सुट्टीला थरारा कसा हाय. साईडला लक्ष बघू शकता. लक्ष आणि वादल
एक टॉपचा नक्षाला झोपायला घेतले. या साईडला वादन, साईडला सिकंदर बघू शकता. भाई 2च मैदान केलं पण भाईने नाव केलं ना, नाद केला नाद. पॉवरफुल पलथा. निसर्गाने पूर्ण वातावरण चेंज केलं. पुरा क्लायमेट आहे ना एकदम दमट झाला. आणि खाली बैल लय भारी आहेत भाई. पाऊस बीस पडू नको, निसं अड्ड्याचा वाटायला नको लावू. अर्जुन आहे, परत अजून सिकंदर आहे. सिकंदर बोलता आपला. मेहरबान आहे. भारी भारी बैल तुम्ही बघितलेच असाल. आणि पूर्ण दमट वातावरण झालं आणि हवा पण आवडी सुटली ना. आता काय बोलावं, बघू आता. होतील सर्दी, नाही होणार असं नाही, 100% होतील. फक्त जोरान पाऊस पडला ना पाहिजे बस. साईडला बघू शकता तुफान आले. तुफान योग असलं एअरपोर्टचा आला असेल ना. अख्ख्या अड्ड्यात धूल आले, धूल. मेहरबान आणि अर्जुनची गाडी मांडलेली आहे. गाडी पळते लागता आलेल्या शर्यतीमध्ये. बुक चाललाय मग घेऊ काय लक्षच नाही. बऱ्याच दिवसातून नका महबूब पण पळायला भेटेल. आपल्याला पळायला भेटेल ना, बघायला भेटेल पळताना. महबूब झाला तो काही चाललं साईडला उजव्या साईडला वादलना लक्ष लागले. सुटली गाडी, सुटली. सोन्या लागले, सोन्या. कसा आहे सोन्या? सोन्या दुसरी शरद आहे, दुसरी शरद.
वासरू पण बघ 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 चांगला चांगला. वाटोला वाटोला निघता. ज्या गाडीची आतुरता होती आणि ज्या गाडीसाठी आपण आलेलो ती गाडी लागलेली आहे. उगलेवाडीचा तेजा आणि विमान आणि त्या साईडला कोण आहे का माहीत नाही, पनवेलवालंच आहेत. बघूया आता गाडी लागली आणि पहिल्यांदा तेजाला बघायचं पळताना ना. पहिल्यांदा तेजा पळतोय बिंजोडला तेजा भाई. आणि भाई गाडी लागले, जशी गाडी सुटेल ना तसं आतमध्ये जा, कारण की जवळच्या बघायचा तेजा आणि विमान. त्या साईडला तिघ जण दादा सगळे बघा. दादा कुठली तुम्ही? उसरली. आणि तुमच्या बैलांची नाव काय? आमच्या बैलाचं नाव हरण्या, छोटा राणा. गेली आली तेजाबाई आला. पहिली शर्यत आणि पहिला गुलाल पडलेला तेजाचा काय नाही. आणि या साईडला दादा सगळे बघू शकता. कुठलं गावाचं नाव का? उसरली खुर्द. आणि तुझं नाव? राहुल श्रेष्ठ. आणि दोन्ही बैलांची नावं? हरण्या आणि छोटा राणा आणि उरंबोलीचा राणा. नक्कीच आता थोड्या वेळा दादा यांची शर्यत सुटेल तर आपण ती पण बघू आणि आपल्याला बघायला भेटेल. आणि मग जरा टामात आता तेजाकडे जाऊ आपण. आता गणाबाई काय गणाबाई? गणाबाई नाद का फुला नाद. सतीश पाटील यांचा काय हो? लक्ष चिनपाटचा राणा. गाडी लागलेली आहे उजव्या साईडून. नेरचा शिवा आणि गणा लागलेला आहे. गाडी मांडले. सिकंदर बघ वर्सेस कोटारलिका सोन्या. डुकरा मानले गाडी. लागलेला आहे महबूब.
up. If I do something, man, I do it till I get what I want. कारण बरेचसे मी पायऱ्याची लोकांना आमंत्रण केलं. पायरा नाही आणि आपल्या म्हाताऱ्याने आपल्या ट्रेनरनी चांगल्या प्रकारे काम केल्याबद्दल त्यांचे बाबांचे पण आभार. What I want, I turn a business out of nothing into something I love. I got a poker face, but honestly, I'm not one to bluff. I flip a switch, never miss, man, I always stay up. Don't let them see you, bitch, always have a plan to stay tough. This life ahead of you ain't easy, it was built to be rough. But that's what makes a personality, is tragedy, bruh. So keep your head on your shoulders. Now we ain't out here moving rocks, we out here moving boulders. Now we ain't getting posterized, we out here making posters. And we ain't got nothing to hide, we move forward like soldiers. You better wake up. दिवसातून महबूब आजारातून बाहेर निघला आणि पलताना बघायला भेटला भाई. या साईडला बघू शकता अगलेवाडीची टीम आहे की या साईडला सिकंदर आहे. लोक बैला बघत नाही, चकडा बघत नाही, निस्ती पलस सुट्टा चकडा बघा सर. हो 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 हो. तर भाई आपण तेजाला बघायला चाललेलो आणि दादा साहेब भेटला. दादा कुठलं तुम्ही? कोली गोबर. अरे तुझं नाव का? धीरज पाटील. तुझं? प्रतिम पाटील. तर दादाच्या बैलाला बघायला चालले आपण. किती शर्ती केल्या? आज 2 शर्ती झाल्या, दोन्ही पण जिंकलो. दोन्ही पण जिंकला. हा पैरा कोण होता? आपला गोविंदा. हा का? आणि अपोजिटला दोन्ही साईडला शिवकरचा गाणं होता ना त्याच्याकडे. आणि ती त्या दिवस एक गाडी पाळायला त्यांची चांगली. गन्ना आणि शिवा होता का? हा शिवा. हा बरोबर. तर चला बघूया आपण बैल. कोपरचा राजा 2 शर्ती केल्या. दादा काय सांगशील बैलाबद्दल? आज 2 शर्ती मारला. आज आम्हाला एवढा आनंद झालेला आहे. आज आम्ही एक हाऊस म्हणून नाव फिरवलेला, पण आमच्यावर नाव दुसरं नाही टेकला आणि त्यांना आम्ही चालवली. नक्कीच मैत्रीपूर्ण शर्यत झाली. आणि या साईडला बघू शकता बैलाची फिटनेस पण कशी पॉवर आहे. आणि बैलाचं गावाचं नाव का? कोली कोपर. नक्कीच. चरण शेठ पाटील. बैलाचं वय काय सांगलं आता? बैल सतत आता पिंजोडमध्ये 11 वर्ष पळतोय. सतत 11 वर्ष पळतोय. आणि बैलाचा आम्हाला कधीच नाराज नाही केला. जेव्हा चिडीची गाडी असतो, आमची प्रेमापोटी शर्यत असतो, तेव्हा बैल आम्हाला 100% साथ देतो. तो मालकाला खुश करतो. पूर्ण आमच्या मित्र परिवाराला राजा म्हणजे आमचा जीव आहे. नक्कीच. बैल अड्ड्यामध्ये पहिला गेला तसा का राहुल दादा झाला कॉमेंटर. बैल निघाला का राहुल दादा पहिला पुकारतो. कोली गोपरचा राजा निघाला आणि गोविंदा निघाला. ही गाडी एक जीवात पळायला लागली. आम्हाला पण भरपूर बरं वाटायला लागलं. भरपूर बरं वाटायला लागलं. या सीझन मध्ये आपला किती शर्ती झाल्या? टॉपच्या गाड्या दिल्यात. 15 गुलाल झालेत आपले. 15 गुलालमध्ये आपले 2 चटापटी म्हणजे पेंडिंग मधले झालेत. 14 गुलाल एकदम. नक्कीच. बेस्ट ऑफ लक तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी. त्या साईडला बघू शकता नियोजन करीता सगळे. हे विषय असा होता, आपण मुलाखती घ्यायला जात नाही, पण दादा बोलला मुलाखती घे. बोलो मुलाखती घेत नाही मी दादा. बोलो परत दुसरा दादा बोला का घे. बोलो ठीक आहे थोडा ट्राय करू. तर खूप दिवसातून मुलाखत. तर चला आता तेजाला बघायला. Wake up for the pay stub or you'll pay up. Don't make love to the game, bruh. Fuck the game up. Change up, rearrange stuff to your greatness. Same us for the way up. Play the game, bruh. Never stop, I'll get it if I want it. Gotta make to myself a promise. I won't quit, keep going till I got it. I won't give up till I'm on top, yeah. You know I'm always त्या साईडला वादल बघू शकता. वादल चालले घरी. honest. There ain't no way I'm ever stopping. I won't quit, keep going till I got it. I won't give up till I'm on top, I'm always flirting with pain. She like to hurt me and maim. I'm always working to change, but she's still lurking the same. I keep on building a dynasty while the haters be trying me, but they hate from inside. You see, hate themselves in society, so I let them speak quietly while my actions speak quiet. See, they be hiding in privacy with the screen. Oh, the irony to hate someone who's trying to be whatever they would like to be. We all feel the anxiety. We make our own rivalries. Yo, so where is all the positivity? I feel like we all just hate on everything. It's killing me. Thoughts build quick, causing different possibilities. बाई आता सगळी घरच्या घरी चालली. आणि आता मी पण निघता. 6-12 झाल्यान. आणि संध्याकाळी जरा आपल्या बाजूच्या गावात 12मध्ये पालखी आहे एकविरीची.
तर तिकडे पण जावं लागेल, त्याच्यामुळे आज लवकर निघलो अड्ड्यातून. हा व्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा याही चॅनलला, आणि त्याही चॅनलला जाऊन सपोर्ट दाखवा. तन्मय म्हात्रे व्लॉग्स आपले डेली व्लॉग असतात. स्टार्टिंगला पण बोललेलो, आता पण बोलतो की पर्सनली आपण व्लॉगिंगसाठी तो चॅनल ओपन केला आहे. आता अवतार काय माहीत कसं झालं नाही कसं नाही. सनसेट तर एकदम भारी आहे. काय झालं बघू शकता. तेजा पण गेला घरी, आणि खूप दिवसातून आज महबूब पलताना बघितला. कुटारलीच्या सोन्याच्या जोडीला होते, काय नाही अर्जित होत्या. तो बी भाई किंग आहे किंग. महबूबचं तर सांगूच नका, तो बी चायला गाडी आहे वरती. आईला ऐक नाही. तर चला, हा व्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. काय माहिती किती मोठा व्लॉग करा. हा व्लॉग मी लवकर टाकायचा प्रयत्न करेन, आणि आता जाऊन दुसरा व्लॉग सुरू करायचा. त्याच्यासाठी पॉवर बँक आज मोबाईलने साथ दिली आपल्याला, चार्जिंग टेकली. आत्ता घरीच असतोपर्यंत पॉवर बँक पूर्ण फुल करेल आपला मोबाईल, आणि मग त्याच्यानंतर दुसरा व्लॉग चालू करू. तर मिनी व्लॉग पण आहे, बघू कसं होतं नाही कसं नाही. ट्राय तर केलं शूट करायचा, पण बघू आता कसं होईल तसं होईल. तर चला, नक्कीच तन्मय म्हात्रे व्लॉग्स या चॅनलला पण जाऊन सपोर्ट करा, सबस्क्राईब करा. तिकडे आहे ना आपला पर्सनली डेली व्लॉग पडतील, आणि या चॅनलवर फक्त आणि फक्त शर्तींचे व्लॉग पडतील. मी अगोदर पण किती माहिती आहे का 5-6 व्लॉग एडिट करून अपलोड करून ठेवले त्याच्यावर, पण मी अजून पब्लिश केले नाही. ते पडतील जेव्हा मला सुचल किंवा माझा मन होईल, जेव्हा होईल तेव्हा होईल. जेव्हा टाकायचा मन होईल तेव्हा होईल. करगोड्याला चावी बांधलीच करगोड्याला. बाई नाईट आहे बघ, शर्तीनं आल्यावर असं लूज कपडा आणि ट्रॅक पॅन्ट, त्याशिवाय विषय नाही. जीन्स पॅन्ट घालून आला का सत्यानाश. तर चला, याही चॅनलला सपोर्ट आणि त्याही चॅनलला सपोर्ट करा. काय बाबा शर्ती बघायला आलं काय? बाबा बघत चालले. तर चला, बाय बाय.